नमस्कार. मी भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी रस्सेदार तर्रीदार कोथिंबीर वडीचा रस्सा बघणार आहोत. तर आपण सुकी वडी नेहमीच खातो. आज आपण रस्सेवाली वडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बेसन कसं भिजवायचं, वडीसाठी सारण कसं तयार करायचं, अगदी सारण भरण्यापासून वड्या तळण्यापर्यंत पूर्ण डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता अगदी गावरान चवीची मस्त झणझणीत मसालेदार अशी ही कोथिंबीर वडीपासून तयार केलेला झणझणीत रस्सा आपण बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आणि झटपट अशी तयार होतो. खायला तर मस्तच वाटतो. नॉनव्हेजला सुद्धा लाजवणार अशी ही कोथिंबीर वडी. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार, 2 वाटी बेसन, अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चम्मच तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून थोडं प्रमाणात पाणी टाकून आपण ज्याप्रमाणे कणिक भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला बेसनाचा गोळा तयार करायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटासाठी किंवा आपलं सर्व सारण तयार होईपर्यंत आपण हे मळत ठेवूया. चला तर मग कोथिंबीर वडीसाठी आपण सारण कसं करायचं ते पाहूया. तर इथं मी एका कढईमध्ये अगदी थोडं तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि आपण मसाल्यासाठी जो वाटण तयार केलेला आहे म्हणजेच रस्स्यासाठी जो वाटण तयार केलेला आहे तेच वाटण मी इथं टाकून अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेतलं. नंतर त्यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. नंतर यामध्ये कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर तुम्ही जवळपास 5 ते 6 तासाआधी धुवून घ्या आणि नंतरच कापून घ्या. त्यामुळे काय होणार, आपली कोथिंबीरची भाजी ही छान सुटसुटीत होणार. तिला अजिबात पाणी सुटणार नाही आणि वडी घडायला आपल्याला त्रास होणार नाही. चला तर इथं झटपट आपली कोथिंबीरची भाजी तयार आहे. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरा किस पण टाकू शकता, पण आपल्याला सुक्या वड्या करायच्या नाही आहे, रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी इथं मी नाही टाकलं. नंतर आपल्याला सारण कसं भरायचं किंवा वडी तयार कशी करायची हे बघूया. तर अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे बेसनाची. नंतर यामध्ये अशा प्रकारे मी सारण भरून घेतलं. पूर्ण पोळीभर तुम्हाला छान सारण पसरवून घ्यायचं आणि सारण निघणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे सारण अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे. तर इथं मी अशा प्रकारे वडी तयार करून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला एका मोठ्या वडीचं अशा प्रकारे काप करून 2 वड्या तयार करायच्या आणि जो आपल्याला ओपन भाग आहे तो आतमधला सारण थोडं दाबून अशा प्रकारे वडी आपल्याला पॅक करून घ्यायचे, जेणेकरून वडी अजिबात तेलामध्ये फुटणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वड्या घडून घ्यायचं आणि अशा कमी आचेवर छान लालसर कलर येईपर्यंत, तांबूस कलर येईपर्यंत वड्या छान परतून घेऊया. अगदी झटपट होतात. चला तर इथं मी सर्व वड्या तळून घेतल्या. तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या इथं तळून झालेल्या आहे. पूर्ण वड्या छान, अजिबात एकही वडी फुटलेली नाही आहे. चला इथं आपण मसाला तयार करूया. तर रस्स्यासाठी आपल्याला एक वाटण करायचं आहे. वाटणाचा व्हिडिओ मी केलेला नाही आहे. आपला नेहमीचाच वाटण आहे. कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण, जिरं, धने आणि काही खडे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि छान त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं. आपला नेहमीचा जो आपण मसाला करतो रस्सेवाले भाजीसाठी तोच मसाला आपल्याला इथं करायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता. तर इथं मी अशा प्रकारे छान मसाला परतून घेतलं. अगदी छान तांबूस कलर येईपर्यंत, मसाला छान दाणेदार होईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच गोडा मसाला आणि त्यामध्ये टाकायचं आपल्याला लाल तिखट. तर लाल तिखट मी जवळपास 2 मोठे चमच्याने टाकलं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, नंतर बारीक चिरलेला कोथिंबीर आणि नंतर आपल्याला जो आपण वाटण केलं त्याचं पाणी उरला होता तो पाणी यामध्ये मी टाकून अगदी आपल्याला सर्व साहित्य छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. अशा प्रकारे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला.
नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पूर्ण साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे हा मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. जोपर्यंत मसाल्यावर छान तेल उतरत नाही किंवा कढईला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मसाला आपला तयार आहे. दिसायला मस्त झणझणीत दिसत आहे. वर छान तेल उतरलेलं आहे म्हणजेच आपला मसाला तयार आहे. नंतर आपल्याला ह्या स्टेजवर तुम्हाला भाजीला रस्सा किती करायचा आहे त्यासाठी आपल्याला इथं पाणी टाकायचं आहे. तर इथं मी जवळपास 10 लोकांना पुरेल इतपत भाजी करत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार पाण्याचा वापर करा. इथं मी जवळपास 1 लोटा पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला ह्या पाण्याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. तर इथं पाण्याला उकळी आली आहे, रश्श्याला उकळी आलेली आहे आणि ह्या स्टेजवर आपल्याला वड्या टाकायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी आपल्याला सर्व वड्या ह्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जसं आपण पाटोडी करतो त्याच प्रकारेच आपल्याला अशा प्रकारे वड्या टाकून घ्यायच्या आहे. चला तर मग अगदी झटपट अशी ही सांबार वडीपासून तयार केलेला झणझणीत असा आपला रस्सा तयार आहे. आपल्याला या वड्या अगदी 2 ते 3 मिनटासाठी रस्स्यामध्ये टाकल्यानंतर थोडं शिजवून घ्यायचं आहे. वडीला अजिबात जास्त रस्स्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे, नाहीतर वड्या ह्या तुटण्याची भीती असतो किंवा रस्सा हा पूर्णपणे घट्ट होण्याची भीती असतो. त्यामुळे वडी अजिबात जास्त वेळ शिजवायची नाही आहे. रस्स्यामध्ये तुम्ही वडी टाकली की लगेच एक उकळी येऊ द्यायचं. छान बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. जेणेकरून आपल्याला जेवण करेपर्यंत जवळपास 15 ते 20 मिनटं वड्या छान रस्स्यामध्ये राहतात, अजिबात तुटत नाही. तर इथं आपली झटपट अशी ही सांबार वडीचा रस्सा तयार आहे. मस्त झणझणीत लागतो. अगदी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा गरमागरम भातासोबत खा, खायला मस्तच वाटतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर लाईक नक्की करा. चला तर मग अगदी अचानक जर घरी पाहुणे आले असतील तर आपण ही सांबार वडीचा मस्त झणझणीत रस्सा करून त्यांना नक्की खाऊ घालू शकतो. अशी ही मस्त झटपट तयार होणारी आणि झणझणीत लागणारी सांबार वडीची आपली इथं भाजी तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.